आजपर्यंत आपण असा विचार करत आलो की माझ्याकडे अनुभव नाही, लोक मला म्हणतील की हा अपक्ष उमेदवार आहे, ह्याला आम्ही निवडून का द्यायचा. माझं जनतेला असं विचारणं आहे, सुजाण जनता आहे. आज त्यांना सगळ्यांना विचारणं असं आहे की आज आपण ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी अजूनपर्यंत काय केलं ह्याचा आपण कधी विचार केला का. जे मोठमोठे पक्ष आहेत, जे प्रस्थापित पक्ष आहेत, ह्यांच्यामागे खूप मोठा अनुभव आहे, परंतु आज एखादी चुकीची घटना घडत असेल किंवा एखादं चुकीचं म्हणजे क्वालिटीचा जर विचार आपण केला तर ती जर होत नसेल व्यवस्थित तर तिचा जाब विचारण्याची धमकसुद्धा ह्या लोकांमध्ये नाही. मग अशा वेळेला आपण काय करणार. त्यामुळे आम्ही या राजकारणामध्ये प्रवेश करतो आहे. ही जनजागृती संघाची जी कामं आहेत ही वेगळी आहेत, त्यांना राजकारण करायचं नाही आहे. परंतु आज जे समाजामध्ये जे काही चाललं आहे ह्याच्या विरुद्ध कुठेतरी आवाज उचलायला पाहिजे, दबावगट कुठेतरी तयार व्हायला पाहिजे. ह्यासाठी आम्हाला हे राजकारणात यावं लागेल. आज नगर परिषदमध्ये रोड, पाणी, रस्ते, पाणी, आरोग्य या विषयावरच चर्चा केली जाते. नगर परिषदेचं काम काय आहे? नगर परिषदेचं कामच आहे. मग आम्ही असं करू, आम्ही तसं करू हे म्हणायची गरज नाही आहे. हे त्यांचं कामच आहे, हे त्यांनी केलंच पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी धोरणात्मक निर्णय काय घेतलेत का? भवितव्याच्या दृष्टीने काही विचार केला आहे का? आज रस्त्याला डिवायडर लावले म्हणजे काम झालं नाही. उद्यानं तयार केली म्हणजे काम झालं नाही. नवीन पोल वेगवेगळ्या पद्धतीने लावले म्हणजे काम झालं नाही. आज याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह काय आहे? आज तुम्ही लोकांना डस्टबिन वाटलात. ह्या डस्टबिन वाटण्यामागचा उद्देश काय होता? आज लोकांना घराघरामध्ये काही कळत नाही का आपला कचरा आपण कसा काढावा? आज लोक सुजाण आहेत, परंतु आज आपण लोकांना गाफील करतोय आणि ह्या गाफीलपणाचा कुठेतरी गैरवापर केला जातोय. आणि हा गैरवापर होऊ नये किंवा हा टाळावा. कुठेतरी हे निर्णय घेताना, ठराव मांडताना कोणी एकटीच व्यक्ती हे ठराव मांडत नव्हती ना. ह्याच्यामध्ये सगळे लोक सामील आहेत, म्हणजे सगळे असलेले नगरसेवक सामील आहेत. म्हणजे आज जे कोणी स्वतःला सुशिक्षित म्हणतायत हे सुद्धा त्यामध्ये सामील आहेत. मग त्यांनी त्यावेळेला आवाज का उठवला नाही? तर ह्याचं प्रोडक्टिव्ह काय आहे? काही नाही. रत्नागिरीचे कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे उमेश शेटे देखील तुमच्याबरोबर स्पर्धेत आहेत. त्यांनी फार वर्षापूर्वी फार मोठा विकास रत्नागिरीचा केला होता, तर आता ते देखील उभे आहेत. तर तुम्ही काय सांगू शकाल त्याबद्दल? कार्यसम्राट म्हणालात तुम्ही? असं तुम्ही म्हणालात? सगळी जनता म्हणते रत्नागिरीतले. नाही, मला असं वाटत नाही कार्यसम्राट. त्यांना आपण कार्यसम्राट हे विशेषण वेगळं आहे आणि ते प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या सवडीनुसार, सोयीनुसार लावलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी काय असं म्हणणार नाही की कोणी कार्यसम्राट आहे वगैरे. परंतु शेटेसाहेबांचं काम, तुम्ही शेटेसाहेबांचं नाव घेताय म्हणून मी शेटेसाहेबांचं कामाच्या बाबतीत बोलतोय. शेटेसाहेबांचं काम हे अतिशय वाखाणण्यासारखंच आहे. त्यांच्यासारखे धुरंधर राजकारणी आपल्या रत्नागिरीला लाभलेत, परंतु ह्या राजकारणाचा जनतेला काय फायदा झाला का? आजपर्यंत आपण ह्या गोष्टीचा कधी अभ्यास केला आहे का? आज तुम्ही जे म्हणताय की त्यांच्या काळामध्ये फार मोठी प्रगती झाली, ही नक्कीच त्यांच्या काळातली होती की म्हणजे त्यावेळेचे माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेचे कलेक्टर टी चंद्रशेखर ना, कोण होते ते? त्यावेळेचे जे कलेक्टर जे होते त्यांनी ही स्कीम राबवली होती आणि ही स्कीम त्यांनी राबवलेली असल्यामुळे ती जी काही नाट्यगृह किंवा डिवायडर ही त्या काळच्या काळातली झालेली जी डेव्हलपमेंट आहे ही त्यावेळेची आहे.